परत एकदा मित्रांनो नमस्कार। आज वैष्णवनगर या गावामध्ये शाळेसाठी जागेची अडचण होती आणि म्हणून शाळेची पाहिजे तितकी प्रगती आम्ही करू शकत नव्हतो। गावकऱ्यांची खूप शाळेची प्रगती झाली पाहिजे अशी इच्छा होती, आम्हा शिक्षकांची पण तीच होती, पण मात्र शाळेसाठी जागा अजिबात नव्हती। 5 इयत्ता आहेत आणि 2 वर्ग खोल्या आहेत। 2 वर्ग खोल्या आणि 5 इयत्ता अशा ठिकाणी आम्ही 4 शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो आजपर्यंत। पण आज या भल्या माणसांनी अंबादास लक्ष्मण पिंपळके या महान माणसांनी, या देव माणसांनी, मी यांना खरंच वंदन करतो, हृदयापासून वंदन करतो। या माणसांनी या ठिकाणची 1 एकर जमीन शाळेसाठी दिलेली आहे। 1 एकर जमीन दान आज त्यांनी शाळेसाठी दिलेली आहे। इथे सरपंच आहेत, हे गावातले सिनियर व्यक्ती आहेत, आमच्या मॅडम पण आहेत इथं शाळेतल्या, आणि आमच्या सरांनी आलेलं सांगितलं की सर मला, साहेबांनी आलेलं सांगितलं की सर मला या आयुष्यामध्ये काहीतरी करून जायचे, या आयुष्यामध्ये मला काहीतरी चांगलं काम करून जायचे। आयुष्य खूप थोडं असतं दादा, या थोड्या आयुष्यामध्ये तुम्ही इतकं तुमच्या मागच्या अनंत पिढ्यासाठी हे काम करून जातात। कारण इथं शिकणारे विद्यार्थी तुम्हाला दुआ देणार आहेत, आशीर्वाद देणार आहेत, आणि किती पिढ्याची देणार आहेत हे सांगता येणार नाहीये। जोपर्यंत ही पृथ्वी आहे आणि जोपर्यंत हे वैष्णवनगर मध्ये लोक आहेत तोपर्यंत मुलं इथं शिकत राहणार आहेत, आणि याचा आशीर्वाद तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना नक्कीच भेटणार आहे। आणि म्हणून मी या दादांचं, अंबादास पिंपळके दादांचं शाळेच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो, नव्हे त्यांच्या ऋणात मी राहू इच्छितो। कारण या गावाचा कायापालट ही शाळा करणार आहे। कोणी 1 तास देखील देत नाही, 1 तास देखील द्यायचा कोणी विचार मनात आणत नाही, पण या भल्या माणसांनी 1 एकर जमीन इथं सरपंचाकडे आणि आमच्या शाळेकडे आज ते स्वतः सुपूर्द करत आहेत, आणि त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद साहेब, खूप 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 आभार।